नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो। आज आपण सगळ्या तुमच्या मार्क्स बद्दल बोलणार आहोत। ठीक आहे, आता 12वीचे पेपर तुमचे संपले। ठीक आहे, तुमचे किती तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहेत, पासिंग कितीची असणार आहे, कंबाईन पासिंग असणार आहे की सेपरेट पासिंग असणार आहे, ठीक आहे, सब्जेक्ट वाईज कितीची पासिंग असणार आहे, ठीक आहे, त्यानंतर तुमचे ग्रेस मार्क्स किती असणार आहेत, फ्री मार्क्स किती असणार आहेत, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे। ठीक आहे, ज्या ज्या ऑफिशियल अपडेट आलेल्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू बाळांनो, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। लास्ट व्हिडिओची विनर अवंतिका सोनवणे होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेले आहे। प्रत्येक व्हिडिओ मधून 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो। एमएसटी सीटी 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे। कुठूनही काही छोटी अपडेट आली सीटी सेल तर्फे तर सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होते। तुमच्या नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे, त्याआधी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा पण। ठीक आहे, आता आपण बोलूया, सगळ्यात पहिले स्टार्ट करूया पासिंग पर्सेंटेज पासून। ठीक आहे, तर गव्हर्नमेंटने ऑफिशियली या गोष्टीला डिक्लेअर केलेलं आहे बाळांनो। तुम्ही आता परवाच्या सकाळी वृत्तपत्रात बघू शकता। ठीक आहे, या वर्षी तुमची कंबाईंड पासिंग पर्सेंटेजच असणार आहे, म्हणजे तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क्स प्लस तुमचे थिअरॉटिकल मार्क्स कंबाईन होऊन तुमची पर्सेंटेज निघणार आहे बाळांनो। सेपरेट पासिंग पर्सेंटेजचा नियम फक्त सीबीएसई मध्ये असणार आहे, एचएससी बोर्डामध्ये या वर्षी लागू करण्यात नाही येणार आहे, पण पुढच्या वर्षीपासून नक्कीच तुमचा सेपरेट पासिंग पर्सेंटेजचा नियम असेल। म्हणजे तुमचे बोर्डात तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये वेगळं पास व्हावं लागेल आणि थिअरी मध्ये वेगळं पास व्हावं लागेल, पण या वर्षी बाळांनो तुमचा कंबाईंड पासिंग पर्सेंटेज आहे। फॉर एक्झाम्पल, फिजिक्स मध्ये तुम्हाला थिअरी मध्ये कमीत कमी तुम्हाला 7-8 मार्क आणावे लागतील बाळांनो, आउट ऑफ 70। आता तुम्ही म्हणणार दादा फक्त 70 पैकी 7-8च मार्क आणावे लागतील। हो, 7-8 मार्क आले तरी तुम्ही पास होणार आहेत फिजिक्स मध्ये। कसं काय, तुम्हाला 30 पैकी फिजिक्स मध्ये इंटरनल मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 27, 28, 29 मार्क भेटून जातात बाळांनो, जोपर्यंत विद्यार्थ्याची एकदमच खुन्नस नसेल टीचर सोबत। ठीक आहे, तेव्हा त्याला 24-25 भेटतात, पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना 27-28 मार्क भेटून जातात। ठीक आहे, जर तुम्हाला 28 मार्क जरी भेटले बाळांनो, ठीक आहे, 28 प्लस तुम्ही 7 मार्क जरी आणले थिअरी मध्ये तरी तुम्ही टोटल पास होऊन जाणार बाळांनो। 28 प्लस 7 तुमचे 35 होऊन जातात आणि 35 ला तुमचे पास होऊन जाणार। त्याच जागेवर केमिस्ट्री जेवढे पण तुमचे 70 मार्काचे सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये तुम्ही 7-8 मार्क आणले तरी तुम्ही पास आहेत बाळांनो, है ना। त्यानंतर जेव्हा आपल्या 80 मार्काचे सब्जेक्ट्स येतात, जसं की तुमचा इंग्लिश झाला, जसं की तुमचा मॅथ झाला, ठीक आहे, अशा सब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला कमीत कमी 15 मार्क आणावे लागतील बाळांनो। आता हे मी कमीत कमी सांगतोय, कारण 20 पैकी जर तुम्हाला 19 भेटले बाळांनो, ठीक आहे, इंटरनल मध्ये, तर कमीत कमी तुम्हाला इकडे 15-16 मार्क पाहिजे, है ना, तेव्हा जाऊन तुम्ही पास होणार। ठीक आहे, 20 पैकी तुम्हाला 18 भेटले तर कमीत कमी तुम्हाला 17 मार्क पाहिजे थिअरी मध्ये 80 पैकी, जेव्हा तर तुमचे 35 मार्क कंप्लीट होतात बाळांनो, है ना। हे झालं आता तुमचं पासिंग मार्क्स। ठीक आहे, पासिंग, आय होप तुम्हाला पासिंग पर्सेंटेजच्या संबंधित सगळे तुमचे डाउट्स क्लिअर झाले असतील। आता आपण बोलूया ग्रेस मार्क्स बद्दल, किती ग्रेस मार्क्स भेटणार आहेत, कोणाला भेटणार आहेत। पण त्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला 101% गॅरंटी देतो बाळांनो। तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट चेक करू शकता, विद्यार्थ्यांनी 99%, सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी 99% स्कोर केलेला आहे बाळांनो। सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी, विजिटिया, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजी सोमनाथ, सांगवी, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये गेलेले, तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी बाळांनो सगळे टीचर आयआयटीएन आहेत। ठीक आहे, बोर्डाचे टीचर तुम्हाला सीईटी साठी कामात येत नाही बाळांनो। तुम्ही ज्या शिक्षकाकडून शिकताय त्यांना विचारा, त्यांनी 99% स्कोर केलाय का सीईटी मध्ये, सीईटी दिली आहे का त्यांनी। ठीक आहे, हे सगळे क्वेश्चन करा त्या टीचरांना जिथून तुम्ही क्रॅश कोर्स किंवा मॉक टेस्ट घेताय, है ना। ये जेवढे पण आयआयटीएन टीचर आहेत स्वतःने 99% क्रॅक केलेले आहेत बाळांनो, 10 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना, है ना, तेव्हा तुम्हाला शिकवणार आहेत बाळांनो। तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू। जर तुम्हाला 40-50 लाखाचं पॅकेज क्रॅक करायचं असेल बाळांनो, तर तुम्हाला सीईटी मध्ये चांगला स्कोर आणणं गरजेचं आहे, आणि चांगला स्कोर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही चांगला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट यूज करणार बाळांनो, है ना। मॉक टेस्टची इंटरफेस आपण ऍज इट इज सीईटीच्या सारखी इंटरफेस क्रिएट केलेले आहेत बाळांनो, है ना, जेणेकरून तुम्हाला नवीन काही नाही वाटणार। कोणतंही चॅप्टर शिकवलं, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनामिक्स शिकवलं, थर्मोडायनामिक्सचे सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट, त्यानंतर न्यूमेरिकल, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनामिक्सचे कोणकोणते क्वेश्चन विचारले गेलेत, त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला शिकवतात। त्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला शीट, मॉक टेस्ट सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात। बोर्डाच्या टीचरांना विदिन सेकंड वाले कॉन्सेप्ट नाही माहित राहत बाळांनो, त्यांना लॉंग मेथडने तुम्हाला शिकवतात, आणि त्या मेथड नाही चालत सीईटी मध्ये। सीईटीची पात्रता वाढत चाललेली आहे बाळांनो, पातळी, है ना, जेई लेवलची पातळी होत चाललेली आहे। प्लीज या गोष्टींचा विचार करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली, काही अडचण असेल तुम्ही या नंबरला विचारू शकता। ग्रेस मार्क्स बद्दल बोलूया बाळांनो। ग्रेस मार्क्स कोणाला भेटणार आहेत, किती भेटणार आहेत। पहिला प्रश्न, ग्रेस मार्क्स सगळ्या विद्यार्थ्यांना भेटतात का, नाही, सगळ्या विद्यार्थ्यांना नाही भेटत। ठीक आहे, जर तुम्हाला 70, 80, 90% येत आहे तर तुम्हाला ग्रेस मार्क्स नाही भेटत। ग्रेस मार्क्स काय कॉन्सेप्ट असते, ग्रेस मार्क एक असे मार्क्स असतात जे तुम्हाला पास होण्यासाठी गव्हर्नमेंट फ्री मध्ये देतं। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचे 35 मार्क आले, फॉर एक्झाम्पल 100 पैकी त्याचे 30 मार्क आले,
5 मार्काने त्याची पासिंग राहून जाते, तर त्याला गव्हर्नमेंट 5 मार्क स्वतःकडून गव्हर्नमेंट देतं त्याला, जेणेकरून तो पास होऊन जाईल, त्याला 35 मार्क होऊन जातात, तो पास होऊन जातो, पुढच्या क्लासमध्ये ढकलला जातो. ठीक आहे. आता हे ग्रेस मार्क्स किती भेटू शकतात? मॅक्झिमम 15 ग्रेस मार्क्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. 15 ग्रेस मार्कची एक बँक आहे असं कन्सिडर करा. तुमच्या खिशामध्ये 15 ग्रेस मार्क तुम्हाला भेटणार आहेत. हे 15 ग्रेस मार्क तुम्ही फक्त 3 सब्जेक्टमध्ये यूज करू शकतात, आणि 3 सब्जेक्टमध्ये यूज करू शकतात, आणि एका सब्जेक्टमध्ये मॅक्सिमम 10 ग्रेस मार्क्स तुम्ही यूज करू शकतात. समजवतोय मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, फिजिक्समध्ये तुम्हाला 15 मार्क पडले. किती पैकी? 100 पैकी, है ना. 100 पैकी टोटल फक्त 15 मार्क आले तुम्हाला. 15 मध्ये मॅक्सिमम तुम्ही 10 ग्रेस मार्क्स घेऊ शकतात, म्हणजे 25 मार्क तुमचे होतील. 25 ला सुद्धा तुम्ही पास होणार नाही. ठीक आहे. म्हणून तुम्हाला पास होण्यासाठी फक्त 10 ऍडिशनल मार्क देऊ शकता, 10 पेक्षा जास्त नाही एका सब्जेक्टसाठी. आणि टोटल 3 सब्जेक्ट मिळून 15 ग्रेस मार्क्स तुम्ही घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये तिघांमध्ये 30 मार्क आले तुमचे 100 पैकी. तिघांमध्ये तुम्ही 5 मार्क घेऊन पास होऊन जाणार, कारण टोटल आपण 15 घेऊ शकतो आणि एका विषयात 10 घेऊ शकतो मॅक्सिमम. समजलं गोष्ट? ग्रेस मार्क्सची कॉन्सेप्ट क्लिअर आहे. दुसरी गोष्ट, ग्रेस मार्क्स ड्रॉपरला पण भेटतो का? सगळ्यांनाच भेटतो का? सगळ्यांना, जे पण एक्झामला अपियर होतात सगळ्यांना ग्रेस मार्क्स भेटतात. तिसरी गोष्ट, ग्रेस मार्क्स जर आम्हाला सर 50 मार्क आहेत, तर आम्हाला थोडेसे जास्त मार्क पाहिजे आहेत, आमचा सीईटीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर नाही होते, आमचे 135 मार्क्स क्लिअर नाही होते सीईटी साठी, आम्हाला थोडेफार भेटतील का? नाही भेटणार. ग्रेस मार्क्स फक्त आणि फक्त जे फेल होतात त्यांनाच भेटतात. ठीक आहे. झाला क्लिअर ग्रेस मार्क्स बद्दल कॉन्सेप्ट. ऑफिशियली डिक्लेअर केलेले 15 मार्क तुम्हाला भेटणार आहेत ग्रेस मार्क्स. थर्ड नंबरला आहे बाळांनो बोनस मार्क्स. बोनस मार्क्स सगळ्यांना भेटतात का? सगळ्यांना भेटतात बोनस मार्क्स. जर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे, नाही केलेला आहे, सगळ्यांना बोनस मार्क्स भेटतात. बोनस मार्क्स कोणत्या सिच्युएशन्स मध्ये भेटतात? जेव्हा कोणताही प्रश्न गव्हर्नमेंट कडून चुकीचा आलेला आहे, तुम्हाला चुकीचा सांगण्यात आला. ठीक आहे. वेदर इन प्रॅक्टिकल एक्झाम ऑर इन थेरॉटिकल एक्झाम. ठीक आहे. तर आता फिजिक्स मध्ये जसं की तुमचा लॅ पॅलेस लॉचा जो क्वेश्चन होता बाळांनो, त्याच्यामध्ये जो ऍप्लिकेशनचा पार्ट होता तो थोडासा चुकलेला होता, है ना. कारण बुक्समध्ये वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांनी विचारताना थोडासा चुकीचा विचारला होता. त्यानंतर एक तुमचा ड्रॉपचा प्रश्न होता, वॉटर ड्रॉपलेटचा, तो प्रश्न सुद्धा थोडासा मिसमॅच झालेला होता बाळांनो. तर असे 2-4 प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला बोनस मार्क्स देणार आहे बाळांनो. हे फिजिक्सचं झालं. इंग्लिशमध्ये असा एक प्रश्न आहे, त्याच्यात तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा एक प्रश्न होता तुमचा, टेफ्लॉनचा एक प्रश्न आला होता, आणि टॉलेन्स रिएजंटचा प्रश्न आला होता, त्याच्यामध्ये थोडेफार तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहेत बाळांनो. ठीक आहे. हे झाले तुमचे बोनस मार्क्स. ठीक आहे. बोनस मार्क्स एक्झॅक्ट किती भेटणार आहेत याच्याबद्दल अजून डिटेल क्लॅरिटी आलेली नाहीये एचएससी बोर्डाकडून, पण जेवढे न्यूज पेपरमध्ये या गोष्टींबाबत मेन्शन केलेलं होतं की काही ना काही बोनस मार्क्स तुम्हाला एक दोन बोनस मार्क्स फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये आणि इंग्लिशमध्ये भेटणार आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर असतात तुमचे फ्री मार्क्स. आता फ्री मार्क्स कोणाला भेटतात? फ्री मार्क्स एक कन्सेशन असतं असं तुम्ही कन्सिडर करू शकतात बाळांनो. फॉर एक्झाम्पल, आता इंग्लिशमध्ये सोफीचा प्रश्न आला होता, है ना. सोफीचा प्रश्न खूपच एक टफ लेवलचा होता, है ना. ते अशा सिच्युएशन्समध्ये, आता मी फॉर एक्झाम्पल सोफीचा प्रश्न घेतला, त्याच्यात भेटेलच अशी गॅरंटी नाही. असे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्वतः गाईड करतं पेपर चेकरला की अशा प्रश्नांमध्ये थोडीशी ढील द्यायची विद्यार्थ्यांना, है ना. फॉर एक्झाम्पल, तुमचा आता इंग्लिशमध्ये दरवर्षी रिव्ह्यू मध्ये काय विचारतात बाळांनो? रिव्ह्यू मध्ये विचारतात तुमचा मूवीचा रिव्ह्यू किंवा तुमचा बुकचा रिव्ह्यू. यावेळी काय विचारलं? काही डॉक्युमेंटरी वगैरे काही ना काही विचारून घेतलं त्यांनी. खेड्यातल्या विद्यार्थ्याला ते उत्तर लिहिताच येणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तर अशा प्रश्नांमध्ये गव्हर्नमेंट काय करतं? थोडीशी ढील देतं. हा प्रश्न खूपच टफेस्ट होता. असे 4-5 प्रश्न प्रत्येक सब्जेक्टचे असतात ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्वतः गाईड करतं पेपर चेकरला की जर याच्यामध्ये काही चूक राहील, म्हणजे थोडेफार एरर्स राहिले तरी थोडीशी ढील देता येते अशा प्रश्नांमध्ये. अशा प्रश्नांना जे मार्क भेटतात त्यांना तुम्ही फ्री मार्क्स बोलू शकतात बाळांनो, है ना. तर इंग्लिशमध्ये डॉक्युमेंटरीचा एक प्रश्न होता, तिथं तुम्हाला नक्कीच ढील भेटणार आहे बाळांनो. त्यानंतर तुमचा सोफीचा जो प्रश्न होता त्याच्यात नक्कीच तुम्हाला ढील भेटणार आहे. फिजिक्समध्ये सुद्धा 1-2 प्रश्न न्यूमेरिकल असे होते ज्याच्यात तुम्हाला नक्कीच ढील भेटेल. थोड्याफार तरी स्टेप तुम्ही व्यवस्थित लिहिल्या असतील, तुम्हाला मार्क भेटून जातील तिथं. ठीक आहे. फुल मार्क्स नाही भेटणार, 4 पैकी 4 मार्क नाही भेटणार, पण 4 पैकी 2-2.5 मार्क तुम्हाला भेटून जातील, है ना. थोडंफार तुम्ही अटेम्प्ट केलेला असेल तरी. तर असे काही प्रश्न असतात ज्याच्यात मध्ये तुम्हाला फ्रीली मार्क्स भेटून जातात बाळांनो. हे झाले तुमचे पासिंग मार्क्स, ग्रेस मार्क्स, बोनस मार्क्स, फ्री मार्क्स. याच्यानंतर कोणताच व्हिडिओ युट्यूबवरती तुम्हाला बघायचा नाहीये. ठीक आहे. टाइमपास करायचा नाहीये. आता आपल्याला हे झालं, आता आपल्याला सीईटी कडे फोकस करायचे बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सीईटीचा इलिजिबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
आणि बाळांनो, जर तुमचं स्वप्न असेल 99 पर्सेंटाईलचं बाळांनो, जर तुम्हाला 40-50 लाखाचं पॅकेज क्रॅक करायचं असेल एक चांगल्या कॉलेजमधून, मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे 99 पर्सेंटाईलसाठी. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच येतात सीईटी मध्ये बाळांनो. काही घाबरायची गरज नाही. ठीक आहे, मी गॅरंटी देतो अजून सुद्धा शक्य आहे बाळांनो, इझिली शक्य आहे. ठीक आहे, फक्त तुमचा वेळ नका वाया घालू. आता कमी वेळ उरलेला आहे तुमच्याकडे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बेस्ट करायचं आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.